नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, घरकुल योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल तर कोणकोणत्या कारणांमुळे तुम्ही घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकता, म्हणजेच तुम्ही केलेला घरकुल योजनेचा अर्ज जो आहे तो कोणकोणत्या कारणांमुळे बाद होऊ शकतो. चला याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. तर मित्र हो, केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वप्रथम 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 ते आर्थिक वर्ष 2028-29 दरम्यान बांधण्यात येणाऱ्या 2 कोटी अतिरिक्त घरांना जी आहे ती मंजुरी दिलेली आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने अतिरिक्त पात्र कुटुंबांची ओळख पटवण्यासाठीची सुधारित निकषांना देखील मान्यता दिलेली आहे. आता सुधारित निकष नेमके कोणते आहेत, म्हणजेच अपात्रतेचे निकष नेमके कोणते आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला देखील समजेल की तुम्ही जो घरकुल योजनेचा अर्ज केलेला आहे तो तुमचा या घरकुल योजनेचा अर्ज या कारणांमुळे बाद होऊ शकतो, म्हणजेच तुम्ही या कारणांमुळे घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकता. आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार यांत्रिक दुचाकी, त्याचबरोबर यांत्रिक मासेमारी बोट आणि त्याचबरोबर लँडलाईन फोन आणि रेफ्रिजरेटर यांच्या संबंधित तरतुदी वगळण्यात आल्या आहेत. तर मित्र हो, तुमच्याकडे जर दुचाकी वाहन असेल किंवा यांत्रिक मासेमारी बोट असेल किंवा लँडलाईन फोन असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल तर आता तुम्ही घरकुल योजनेमधून बाद होणार नाहीत. तुम्हाला घरकुल योजनेमधून बाद केलं जाणार नाही किंवा तुमचा घरकुल योजनेचा अर्ज जो आहे तो बाद केला जाणार नाही. आणि त्याचबरोबर मित्र हो, उत्पन्नाच्या निकषाचे दर देखील बदलण्यात आलेले आहेत. दरमहा आता 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये मित्र हो, तुमचं जे उत्पन्न आहे ते दरमहा 10,000 रुपये यासाठी आधीची अट होती, ते आता उत्पन्नाचं निकष जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं दरमहा 15,000 रुपये जर उत्पन्न असेल, म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंत उत्पन्न तुमचं जर असेल वार्षिक उत्पन्न, तर तुम्ही या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकणार नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, तुमचं जर वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला घरकुल योजनेमधून बाद केलं जाणार नाही. जर 1,50,000 रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला घरकुल योजनेमधून अपात्र केलं जाईल. तुमचा घरकुल योजनेचा अर्ज जो आहे तो बाद केला जाईल. आणि त्याचबरोबर मित्र हो, जमिनी संदर्भातील निकष देखील आता सोपे करण्यात आलेले आहेत. आता मित्र हो, घरकुल जे मंजूर केले जाणार आहेत त्याच्यामध्ये 2 पायऱ्या ठरवण्यात आलेल्या आहेत. पायरी 1 मध्ये आहे पक्की छप्पर किंवा पक्की भिंत असलेल्या घरात राहणारी सर्व कुटुंबे आणि 2 पेक्षा जास्त खोल्या असलेल्या घरात राहणारी कुटुंबे फिल्टर केली जातात. तर मित्र हो, ज्यांच्याकडे पक्की घरं आहेत, पक्क छप्पर आहे, त्याचबरोबर पक्क्या भिंती आहेत किंवा 2 पक्क्या खोल्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सर्वप्रथम या घरकुल योजनेमधून अपात्र केलं जातं. तुमच्याकडे जर राहण्यासाठी पक्क घर असेल, 2 पक्क्या खोल्या असतील तर तुम्हाला घरकुल योजनेमधून बाद केलं जातं, तुम्हाला घरकुल योजनेमधून अपात्र केलं जातं. आता त्यानंतर मित्र हो, दुसरी जी पायरी आहे त्यामध्ये 10 वेगवेगळे निकष आहेत. या 10 वेगवेगळ्या निकषांतर्गत तुम्ही जर बसत असाल, म्हणजे या 10 निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमचा घरकुल योजनेचा अर्ज जो आहे तो बाद केला जाईल. आता ती 10 निकष नेमकी कोणकोणते आहेत, कोणकोणत्या या 10 कारणांमुळे तुम्ही घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकता हे देखील पहा. तर पहिलं जे कारण आहे ते म्हणजे मोटार चलित 3 किंवा 4 चाकी वाहने. तर तुमच्याकडे मोटार चलित 3 किंवा 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही घरकुल योजनेमधून अर्ज केलेला असाल तरी देखील अपात्र होऊ शकता. त्यानंतर दुसरं आहे यांत्रिकीकृत 3 किंवा 4 चाकी शेती उपकरणे. आता तुमच्याकडे जर शेतीची उपकरणे आहेत, म्हणजे ट्रॅक्टर असेल, त्याचबरोबर ट्रॅक्टर स्वयंचलित जी काही अवजारे आहेत ती जर तुमच्याकडे असतील, 3 किंवा 4 चाकी अवजारे जर शेतीची तुमच्याकडे असतील तरी देखील तुम्ही घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकता. त्यानंतर नंबर 3 आहे 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड मर्यादा असलेली किसान क्रेडिट कार्ड. आता तुम्ही जर किसान क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा कुठलंही क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल आणि त्याची मर्यादा जर 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकता. त्यानंतर चौथं कारण आहे ज्या कुटुंबात कोणत्याही सदस्य सरकारी कर्मचारी आहे. तर लक्षात घ्या, तुमच्या जर कुटुंबातील म्हणजे तुमच्या रेशन कार्ड मधील जेवढे व्यक्तींची नाव आहेत
त्या व्यक्तींपैकी एकाही व्यक्तीला जर सरकारी नोकरी असेल आणि तरी देखील तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असाल तर तुम्ही घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकता। त्यानंतर मित्र हो 5वं कारण आहे सरकारकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे। तर लक्षात घ्या, तुमचं जर सरकारकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असेल तरी देखील तुमचा अर्ज जो आहे तो घरकुल योजनेमधून बाद केला जातो, तुम्हाला घरकुल योजनेमधून अपात्र केलं जातं। त्यानंतर मित्र हो 6वं कारण आहे कुटुंबातील कोणताही सदस्य ज्याचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे। तर लक्षात घ्या, कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे मासिक उत्पन्न, कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे म्हणजे तुम्ही अर्ज भरताना तुमच्या कुटुंबात एकूण किती व्यक्ती आहेत त्यांची जी नावं तुम्ही दिलेली आहेत त्या नावांपैकी तुमच्या रेशन कार्ड वरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत ते सर्व तुमचं कुटुंब असतं। त्या व्यक्तीपैकी कोणत्याही व्यक्तीचं मासिक उत्पन्न म्हणजे दरमहा 15,000 रुपये जर त्यांचं उत्पन्न असेल तर अशा कुटुंबातील लाभार्थ्यांनी अर्ज केलेला असेल किंवा तुम्ही जर अशा कुटुंबामधील असाल, तुम्ही जर अर्ज केलेला असाल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, तुम्हाला घरकुल योजनेमधून अपात्र केलं जाऊ शकतं। म्हणजेच कुटुंबाचं तुमचं वार्षिक उत्पन्न जर एखादा व्यक्ती 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमवत असेल, जास्त उत्पन्न त्यांचं असेल तर ते कुटुंबातील व्यक्ती घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकतात, त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकत नाही। त्यानंतर मित्र हो 7वं कारण आहे आयकर भरणे। आता तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर आयकर भरत असेल म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तो घरकुल योजनेचा अर्ज बाद होईल, म्हणजे तुमच्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर मित्र हो 8वं कारण आहे व्यावसायिक कर भरणे। आता तुमचा जर व्यवसाय असेल आणि तुम्ही जर व्यावसायिक कर भरत असाल म्हणजे व्यावसायिक इन्कम टॅक्स तुम्ही जर भरत असाल तरी देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, तुमच्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, तुमचं कुटुंब किंवा तुम्ही केलेला अर्ज घरकुल योजनेमधून अपात्र केला जातो। त्यानंतर मित्र हो 9वं कारण आहे 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणे। लक्षात घ्या, 2.5 एकर किंवा त्याहून अधिक जर बागायती जमीन तुमच्याकडे असेल आणि आता फार्मर आयडी तुम्ही जर काढलेला असेल आणि त्या फार्मर आयडीला तुमचं जर 2.5 एकर पेक्षा जास्त बागायती जमीन नोंद झालेली असेल आणि तरी देखील तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असाल तर तुमचा घरकुल योजनेचा अर्ज बाद होईल, तुम्हाला घरकुल योजनेमधून आपोआप अपात्र केलं जाईल, तुम्हाला ऑटो सिस्टीमद्वारेच म्हणजेच ऑनलाईन तुम्हाला त्यामधून रिजेक्ट केलं जाऊ शकतं, केलं जातं। त्यानंतर मित्र हो अपात्रतेचं 10वं कारण आहे ते म्हणजे 5 एकर किंवा त्याहून अधिक सिंचन नसलेली जमीन। आता जर तुमच्याकडे सिंचन नसलेली जमीन 5 एकर किंवा त्याहून अधिक असेल, लक्षात घ्या सिंचन नसलेली जमीन जर 5 एकर किंवा त्याहून अधिक असेल तरी देखील तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तो अर्ज बाद होईल, तुमच्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। असे लाभार्थी जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असतील तर त्यांना घरकुल योजनेमधून अपात्र केलं जातं। तर अशा प्रकारे मित्र हो तुमच्या लक्षात आलेलं असेल की कोणकोणत्या कारणांमुळे आपण जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर आपला अर्ज बाद होऊ शकतो, आपण घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकतो। आता मित्र ही जी आपण अपात्रतेची कारणं पाहिलेली आहेत ही शासनाने प्रेस नोट काढून माहिती दिलेली आहे। ही प्रेस नोट मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, ती लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि ही जी केंद्र सरकारने जारी केलेली प्रेस नोट जी आहे ती तुम्ही सविस्तर इथे आणखी पाहू शकता। तर मित्र हो या कारणांमुळे तुमचा अर्ज जो आहे तो घरकुल योजनेमधून बाद होऊ शकतो, तुम्हाला घरकुल योजनेमधून अपात्र केलं जाऊ शकतो। आता या कारणांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर मात्र तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हा मिळू शकतो, तुमचा अर्ज जो आहे तो घरकुल योजनेसाठी पात्र होऊ शकतो। आता तुमचा अर्ज जर घरकुल योजनेसाठी पात्र झाला, तुम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र झालात तर तुम्हाला घरकुल नेमकं कधी मिळेल या संदर्भात देखील मागच्या व्हिडिओ मधून आपण माहिती मित्र हो सविस्तर जाणून घेतलेली आहे। हा तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र झालात तर तुम्हाला घरकुल नेमकं कधी मिळेल या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता। तर मित्र ही होती आपल्यासाठी घरकुल योजनेच्या अपात्रते संदर्भातील सविस्तर आणि उपयुक्त अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा
आणि आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील घरकुल योजनेसाठी त्यांनी जर अर्ज केलेला असेल तर त्यांचा घरकुल योजनेचा अर्ज बाद होऊ शकतो का, ते घरकुल योजनेमधून अपात्र होऊ शकतात का, या संदर्भातील सविस्तर माहिती त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो, या संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।